नमस्कार, स्वरा भिसे यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत। आज मी तुम्हाला नवरात्री स्पेशल उपवासाचा बटाटा तयार करून दाखवणार आहे। नवरात्रीत अनेक पदार्थ बनवतात, त्यापैकी उपवासाचा बटाटा आहे तो नक्कीच बनवला जातो। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी एक कढई आहे ना गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी आता 2 चमचे तेल घालून घेणार आहे। बटाटा लगेच होतो हा, जास्त वेळ पण नाही लागत। आता मी 2 बटाटे त्याची साल काढून पातळ असे काप करून व्यवस्थित बारीक बारीक कट करून स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतलेले आहेत आणि आता मी ते तेलात घालून घेते। आपण आता ते बटाटा तेलात टाकलेला आहे ना, तो बटाटा छान असा 2-3 मिनिट छान असं तेलावर भाजू द्यायचं, म्हणजे काय होतं बटाटा लगेच शिजतो। मी 2-3 मिनिट याला असं छान परतून घेणार आहे तेलावरच आणि नंतर याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे। बटाट्यात अगोदर मिरची अजिबात घालायची नाही, कारण मिरची टाकली तर त्यात आपल्याला ठसका उठतो, त्यामुळे बटाटा लगेच भाजला बी जात नाही। आता 2 मिनिट आपण याचं झाकण ठेवून घेऊया आणि नंतर बघूया आपला बटाटा कितपर्यंत शिजलेला आहे। आता 2 मिनिट झालेले आहेत। मी इथं बटाटा बघणार आहे शिजला आहे की नाही। आता तो निम्म्याच्या वर असं शिजलेला आहे बटाटा आपला, त्याच्यामुळं आता मी काय त्याचं व्यवस्थित चांगलं त्याला मिक्स करून घेणार आहे। खाली चिकटलेला आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा, नाही तर तसं चिकटलेला राहतो। आणि नंतर त्यात आपण थोडंसं मीठ घालून घेऊया चवीनुसार। आता मीठ घातल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्याला 2 मिनिट आणखी असं झाकून ठेवून द्यायचं, म्हणजे बटाटा व्यवस्थित मऊ असा शिजला जातो। आता मी ते झाकण ठेवलेलं आहे आणि नंतर 2 मिनिटानंतर मी बघणार आहे आपला बटाटा शिजलाय की नाही। हे बघा, आता आपला बटाटा व्यवस्थित शिजत आलेला आहे। मी काय करणार, हा बटाटा थोडासा असा बाजूला सरकवणार आहे। जे तेल आहे त्याचा काही मिरची, मी फक्त मिरची बारीक करून घेतलेली आहे, ती मिरची टाकणार आहे आणि ती मिरची आपण व्यवस्थित तेलात भाजून घ्यायची। अशा पद्धतीने मिरची नंतर टाकली ना की बटाटा व्यवस्थित शिजतो आणि ठसका येत नाही, मिरची करपत नाही अजिबात। ते एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मी ते शेंगदाण्याची अशा पद्धतीने बारीक करून घेतले, जास्त बारीक नाही, हाताने ते दाताखाली आले पाहिजे अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे आणि ते मस्त असं मिक्स करून घ्यायचं। आणि ज्यावेळेस आपण शेंगदाणे टाकतो त्याच्यानंतर जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही, कारण लगेच ते करपलं जातं। ते शेंगदाणे लगेच चिकटतात कढईला आणि ते करपतात, त्याच्यामुळे लगेच गॅस बंद करून असं 2 मिनिट, एखादा मिनिट छान असं हलवून घ्यायचं। अशा प्रकारे आता आपला बटाटा, उपवासाचा बटाटा खाण्यासाठी तयार झालेला आहे। माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।